आपल्याला शेतकऱ्याला मजूर भेटत नाहीत, कोळपणी होत नाही, पेरणी वेळेवर होत नाही आणि छोटे मोठे जे तुम्ही जे आता ते ट्रॉली दिली ते सगळं खूप चांगलं शेतकऱ्यासाठी चांगलं आहे. मला खूप चांगलं वाटलं आणि मी तुमचा डेमो घेतला, चांगलं वाटलं मला. याच्यामुळे मी तुमची मशीन घेणारच आहे. आता माझ्या शेतात काम हे पेरणीपासून तर पूर्ण मी सगळं होईपर्यंत त्याच्या मशीनवरच करणार आहे. मी पेरणी करणार, कोळपणी करणार, पुन्हा फास करणार, ते कुळव मारणार, परत ते तुम्ही जे ते रेझर दिला त्याच्याने करणार. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी सातारमध्ये बिरादार साहेब लातूरहून आले आहेत आणि 800-900 किलोमीटरचा जो प्रवास आहे ते करून आपल्या कंपनीला भेट देण्यासाठी आलेत. डेमो सुद्धा घेतलेला आहे. पॉवर विडर कशासाठी घेतात, म्हणजे शेतकरी बांधव का त्याला पसंती देतात, हे आज त्यांच्या तोंडून ऐकूया. सर, मला तुमचं नाव सांगा, लातूरहून आलाय आणि मशीन कशासाठी घेणार आहे ते पण सांगा सर. हो, माझं नाव आहे तातेराव देवराव बिरादार. ओके. माझं गाव आहे चिंचोली, तालुका जळकोट, जिल्हा लातूर. इथनं मी आलोय. तुमचं हे सगळे तुमचे मशिनरी सगळे पाहिले मी तुमच्या व्हिडिओवर. पाहिल्यानंतर मला खूप तिथून चांगला वाटला. परंतु मी अक्षरशः तुमच्या कंपनीला व्हिजिट दिली आणि मला तुम्ही सगळं एकदम चांगलं चालून दाखवलात. त्याबद्दल मला चांगलं वाटलं आणि ह्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्याला शेतकऱ्याला मजूर भेटत नाहीत, बरोबर, कोळपणी होत नाही, पेरणी वेळेवर होत नाही आणि छोटे मोठे जे तुम्ही जे आता ते ट्रॉली दिली ते सगळं खूप चांगलं शेतकऱ्यासाठी चांगलं आहे. मला खूप चांगलं वाटलं आणि मी तुमचा डेमो घेतला, चांगलं वाटलं मला. याच्यामुळे मी तुमची मशीन घेणारच आहे. आता ही मशीन कामं काय काय करणार तुमच्या शेतामध्ये? आता माझ्या शेतात काम हे पेरणीपासून तर पूर्ण मी सगळं होईपर्यंत त्याच्या मशीनवरच करणार आहे. मी पेरणी करणार, कोळपणी करणार, पुन्हा फास करणार, ते कुळव मारणार, परत ते तुम्ही जे ते रेझर दिला त्याच्याने करणार, परत ते दांड मारणार, सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या गोष्टी मी याच्यावरच करणार आहे. आणि यांना काही बैल लागत नाही, वळावं लागत नाही, पेट्रोल टाकलं खूप कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त आणि खर्च कमी होणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी तिथून आलोच. मी माझ्या गावावरून जळकोट तालुक्यातूनच आलो मी तुमच्यासाठी इथं घेण्यासाठीच खास आलो. पिकं कुठली कुठली घेताय सर? पिकं आमच्याकडे सोयाबीन असते, सोयाबीन, ज्वारी, गहू, करडी, हरभरा, मूग, उडीद असे ज्वारी. काही ऊस असं काही नसतात आमच्या इकडं. ओके, म्हणजे आपल्या आंतरमशागतीसाठी मला हे मशीन पाहिजेच. बरोबर, मी घेणारच आहे. तर मित्रांनो, पॉवर विडर आहे तो आंतरमशागतीसाठी चांगल्या प्रकारे कामाला येतो. सरांनी जी पिकाची नावं घेतली त्या पिकामध्ये आंतरमशागत आणि तण काढणे किंवा जे आपले रोजगार लागतात ते रोजगाराची कामं हे मशीन करते. आणि मित्रांनो, 2.5 फुटामध्ये, 5 फुटामध्ये, 4 फुटामध्ये सुद्धा आपण चालवू शकतो. ऍडजस्टेबल आपला रोटर आहे, त्यामध्ये लोखंडी चाकं चालवून आपण कोळपणी करू शकताय. बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांची इच्छा आहे की मुरमामध्ये चालतंय का, तर मित्रांनो हे सगळे माळरानच आहे. इथं पाणी तर नव्हतं बरेच दिवस झालं. जे पावसाचं पाणी पडेल तेवढंच ह्या जमिनीला पाणी आहे आणि त्यामध्ये मुरमामध्ये सुद्धा मशीन हे चालवून बघितलेलं आहे. डेमो सुद्धा तुम्ही बघा कशा प्रकारे मशीन चालतंय आणि सरांनी सुद्धा डेमो घेतलेला आहे. सर, मशीन चालवून बघितलं, कसं वाटलं? मला खूप चांगलं वाटलं. मशीन चालवल्यानंतरच मला असं घ्यावंच वाटलं. बरोबर. हो. आणि मित्रांनो, याला सबसिडी सुद्धा आहे. ॲग्रीनीर कंपनी सबसिडी सगळी प्रोसेस करून देते आणि फॉर्म भरण्यापासून पैसे अकाउंटला येण्यापर्यंतची प्रोसेस कंपनी करते. आणि टेस्ट रिपोर्ट आहे सर्वात महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही कोणतंही जरी मशीन, असं नाही म्हणत की तुम्ही ॲग्रीनीरचंच मशीन घ्यावं. तुम्ही कुठलंही मशीन जर घ्यायचं तुम्हाला विचार करत असाल तर टेस्ट रिपोर्ट बघा. टेस्ट रिपोर्टमध्ये किती HP पॉवर आहे सगळं लिहिलेलं असतंय. रेटेड पॉवर आहे ती बघा, आउटपुट पॉवर आहे ती तेवढी लागते तेव्हा त्याला सबसिडी मिळते. मार्केटमध्ये जे फ्रॉड आहे तो अगदी 4 HP ला 7 HP, 5 HP ला 7 HP, 8 HP असं करून विकतात. तर ते फ्रॉडपासून वाचा. आणि हे सगळं जर तुम्हाला समोर पाहिजे असेल, बघायचं असेल तर आपल्या कंपनीला भेट द्या. आपली कंपनी अजिंक्य तारा साखर कारखान्याजवळ वेचले गावामध्ये आपली कंपनी आहे. कंपनीला भेट देऊन, जसे सर लातूरहून आले आहेत तरी बरेच सारे शेतकरी बांधवांना शक्य नाही की येणं, त्यांच्यासाठी आपण घर बसल्या सुद्धा बुकिंग करण्यासाठी 5,000 रुपये भरून बुकिंग करू शकताय. राहिलेले जे काही पैसे आहेत ते तुम्ही नंतर देऊ शकताय. तर मित्रांनो, हे व्हिडिओ कसे वाटला आणि व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून पाहताय कमेंटमध्ये लिहा. आणि या मशीनबद्दल काही मनामध्ये प्रश्न असतील तरी सुद्धा कमेंटमध्ये लिहा, आम्ही उत्तर देऊ. आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत. जय जवान, जय किसान.